आज मी एक खूप छानशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गुरु गोरक्षनाथांनी जगाला कोणता उपदेश दिला किंवा आपल्या जीवनामध्ये यशस्वी कसे व्हायचे. गोरक्षनाथांनी हिंदी संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून त्यांनी साधकांना जो मौलिक उपदेश केला आहे त्या उपदेशाचे सार किंवा तत्वज्ञान साधारणतः पुढील प्रमाणे सांगता येईल. ते म्हणतात, ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिय प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेवरच नव्हे तर मृत्यूवरही मात करतो. मांस मदिरा भक्षण करण्यापासून जो आनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योग साधना करून मिळतो. जीवाची हत्या कधीच करू नका, त्यांच्यावर दया करा, कारण सर्व योग साधनेचे व अध्यात्माचे मूळ दया हेच आहे. आपले आचार विचार शुद्ध राखण्यासाठी साधकाने काम क्रोध अहंकार विषय विकार तृष्णा आणि लोभ यांचा त्यागच करायला हवा. हसा खेळा परंतु ब्रह्माला विसरू नका. रात्रंदिवस ब्रह्मज्ञानाचीच चर्चा चालू असायला हवी. अल्प स्वल्प आहार हाच शरीररक्षणाचा उत्तम उपाय आहे. त्या योगे नाड्यांमध्ये मलाचा संचय होणार नाही व प्राणायाम सोपा होऊन नाड्यांमध्ये होईल व चक्राचा भेद होईल आणि योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येईल. कमी खाण्याप्रमाणे साधकाने कमी बोलायला हवे. योग्याने वादविवादात कधीही भाग घेऊ नये. तसेच मूर्खाशी मैत्रीही करू नये. तसेच योग्याने आत्मस्थ होऊन प्राणायामाची साधना नियमितपणे करायला हवी. तसेच शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी दर 3-4 महिन्यांच्या अंतराने त्याने कायाकल्पही करायला हवा इत्यादी. श्री गोरक्षनाथांच्या ग्रंथावरून त्यांच्या अशा तत्वज्ञानाची आपल्याला ओळख होते. गोरक्षनाथांच्या काळात भारतातील अनेक धर्मसंप्रदायामध्ये वामाचार सुरू झाला होता आणि पंचमकरांना म्हणजेच मांस मद्य मैथुन इत्यादी प्रमाणाबाहेर महत्त्व प्राप्त झाले होते. स्वतःला साधक म्हणविणाऱ्या आपल्या वासनापूर्तीसाठी याचा सर्रास उपयोग करीत होते. याला पायाबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्त्व आपल्या ग्रंथांद्वारे व उपदेशांद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले व स्वतःचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. त्यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन करून तो संप्रदाय बलशाली केला व त्यात नीतिमान सदाचारी व संयमी साधक निर्माण केले. तसेच त्यांनी या पंथात जातीभेद व धर्मभेद कधीही मानला नाही. त्यांनी यवनांनाही तितक्याच मुक्तपणे आपल्या पंथात प्रवेश दिला. आद्य शंकराचार्यांनी मोक्षासाठी जसे ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले अगदी तसेच गोरक्षनाथांनीही त्याच ध्येयपूर्तीसाठी योगमार्गाला महत्त्व दिले. त्यांच्या तत्वज्ञानाचा मूळ आधार सांख्यमत हा असून पिंडी ते ब्रह्मांडी या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर आहे. आपल्या शरीरात सारे ब्रह्मांड सूक्ष्म रूपाने वसत आहे असे त्यांच्या सिद्धांत पद्धती या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे. मृत्यूनंतरची मुक्ती ही गोरक्षांच्या तत्वज्ञानात बसत नाही. मंत्रयोग लययोग हठयोग आणि राजयोग यांच्या सहाय्याने नाथयोगी आपल्या देहालाच शिवस्वरूप बनवून ह्याच देही मुक्त होऊ शकतो आणि ह्यासाठी षटचक्रे पंचआकाश नवद्वारे इत्यादीचे सम्यक् ज्ञान नाथयोग्यांना असणे आवश्यक आहे. कुंडलिनी जागृतीलाही नाथ संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे, कारण ह्या कुंडलिनी शक्तीच्या द्वारे जीवाशिव साम्यरसाचा अनुभव नाथयोग्याला येतो. मात्र हा अनुभव गुरुकृपे वाचून मिळणे दुरापास्त असल्यामुळे नाथपंथात गुरुला अपरंपार महत्त्व आहे. अशा गुरुच्या ठिकाणी 36 लक्षणे वा गुण असायलाच पाहिजे. एवढेच नव्हे तर शिष्यातही 32 लक्षणे वा गुण असल्या वाचून त्यास शिष्य होता येत नाही. या संप्रदायात शरीर हेच मोक्षप्राप्तीचे किंवा कैवल्यप्राप्तीचे साधन असल्यामुळे ते उपेक्षणीय समजले जात नाही. आमच्या उपनिषदातही याचसाठी शरीर रक्षणाला महत्त्व दिलेले आढळून येते. हठयोगाच्या सहाय्याने साधकाला याची देही याची डोळा हा मुक्तीचा सोहळा अनुभवता येतो असे नाथांचे तत्वज्ञान सांगते. नाथांचे हे तत्वज्ञान हे द्वैत अद्वैताच्या पलीकडचे आहे. एकच अद्वितीय असे परमतत्व शिव आणि शक्ती अशा 2 अवस्थांमधून प्रकट होते व शिव हाच शक्तिरूप बनून सर्व दृश्य सृष्टीमध्ये प्रकटतो असे हे तत्वज्ञान सांगते.
गोरक्षनाथांनी सांगितलेला योग मार्ग हा हठयोग आहे. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र, म्हणजेच हा सूर्यचंद्राचा योग आहे. सूर्य प्राणवायू आणि चंद्र अपानवायू या दोहोंचा योग तो हठयोग. श्री गोरक्षनाथांच्या तत्वज्ञानात योग, ज्ञान आणि भक्ती यांना सारखंच महत्त्व असून शिवाकडून योगविद्या, ब्रह्माकडून ज्ञान आणि विष्णूकडून भक्ती यांची प्राप्ती होते असे हा संप्रदाय मानतो. तसेच या तिन्ही देवतांच्या शक्ती श्री दत्तात्रयामध्ये एकवटलेल्या आहेत असेही या संप्रदायात सांगितले आहे. श्री गोरक्षनाथांच्या महान तत्वज्ञानाची ही एक ओझरती ओळख असून ज्यांना त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांची सिद्धांत पद्धती व गोरखबाणी इत्यादी ग्रंथ मुळातून अभ्यासणेच योग्य ठरेल. वैदिक कर्मकांडाला व तांत्रिकांच्या वामचाराला विरोध करून त्यांनी आपली योगसाधना, कर्मयोग व भक्तियोग यांच्याद्वारे समाजभिमुख केली. इंद्रिय निग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांना महत्त्व देऊन धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली. गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील, इतके ते महान होते. रामकृष्ण हरी.